या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधेन आणि इथून पुढे खेळणारे खेळाडू जिथे आपण पाहतोय या स्पर्धेमधील प्रथम कॅश प्राइज रोख रक्कम 51,051 रुपये व आकर्षक चषक आणि त्याचबरोबर द्वितीय कॅश प्राइज या स्पर्धेतील आपल्याला विशेष सूचना असतील आयोजकांकडून ज्या ज्या सूचना येत आहेत त्या सूचना मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. जर पहिल्या 15 मिनिटांमध्ये ना आपल्या 3 ओव्हर कंप्लीट झाला नाही तर आपला जो बाहेर असणार 30 सर्कलच्या बाहेर असणार एक प्लेअर तो आतमध्ये घेण्यात येईल. या गोष्टीकडे देखील मी आपलं लक्ष वेधेन. द्वितीय या स्पर्धेतील कॅश प्राइज 41,041 रुपये. त्यातल्या त्यात स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं उत्कृष्ट फलंदाज ऑफिशियल पंच पॅनल आपण देखील टाइम सेट करायचा आहे. या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधेन. ज्या पद्धतीने आपण या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आपल्याला प्रत्येक मॅचसाठी प्रत्येक इनिंगसाठी टाइम लिमिट त्या ठिकाणी असेल आणि या ठिकाणी पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ऋषिकेश पवार आपल्यासोबत जोडलाय. श्रीरंग जी शिंदे साहेब सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे सचिव यांच्या हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आपण त्यांना वितरित करणार आहोत. या ठिकाणी श्रीरंग शिंदे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी ऋषिकेश पवार यांना या ठिकाणी ट्रॉफी दिली जाते. निश्चित 2 शब्द आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. पहिल्याच मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच या ठिकाणी हिरो ऋषी काय म्हणाला आजच्या दिवसातील झालेला परफॉर्मन्स अगदी प्लॅनिंग करून आला होतात का घरामधून येताना आज आपल्याला अशी बॅटिंग करायची? अर्थातच बॉलिंग आमची खूप चांगली झाली त्यामुळे आम्हाला असं एक टार्गेट सेट करायचं होतं की आम्ही 2 ओव्हरच्या आतच मॅच संपवेन आणि त्यासाठी आम्ही ट्राय करत होतो. आजच्या दिवसातील सर्वाधिक टफ संघ हा तुमच्या समोर कोण असेल? आम्ही जर बेस्ट परफॉर्मन्स केला तर टफ संघ आम्हीच असेल आमच्या विरुद्ध. निश्चित तर तुमच्या टीमसाठी बेस्ट ऑफ लक आणि तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. हा होता ऋषी पवार जिथे आपण पाहिलं की त्याच्या बॅट मधून एक जबरदस्त धावा आला. इथून मात्र दुसऱ्या मॅचची सुरुवात आहे ना तिथे देखील एक जबरदस्त होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलमध्ये चौकार, पहिल्या बॉलमध्ये षटकार आणि दुसरे 2 बॉल आहेत ना डॉट बॉल आलेत. म्हणजे पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त धावा झाल्यात त्या 6 धावा. ओहो या वेळेला नॉन सेकंडला पहिल्या बॉल मध्ये षटकार आल्यानंतर आहे ना तदनंतरचे 3 बॉल हे डॉट बॉल आलेत. आता 12th मॅन देखील म्हणले असतील की आम्ही जर तिथे असतो 3 बॉल आम्ही डॉट काढले असतील तर आम्हाला तुम्ही काय 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 नको ते बोलला असतात आणि त्या गोष्टी असतात. 12व्या खेळाडूला ठाऊक असतं आपल्या टीम मधला आपला रोल किती महत्वाचा आहे. रोहित शिंदे यांना आपण पाहतोय 12th मॅनच्या भूमिकेत आणि ते देखील आगामी कालावधीमध्ये खेळताना येताना पाहायला मिळतील. मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 5व्या बॉल मध्ये विकेट आली आणि यस पहिल्या बॉल मध्ये षटकार आणि तदनंतर 5 बॉल डॉट बॉल 4 बॉल डॉट बॉल आलेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. किरण बावधनकर यांना बावधाने यांना आपण पाहतोय पहिल्या बॉल मध्ये षटकार आणि 5व्या बॉल मध्ये विकेट. जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकातली पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल दाखल होत आहेत. या वेळेला 6वा बॉल वा 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 काय फटका खेळलाय. हा फ्रॅकर बॉल होता त्याला पाठवलं थेट आउट ऑफ दी पार्क. बॉल टप्प्यात आला आणि पट्ट्यात तिथे कार्यक्रम देखील केला. स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा बनला पहिल्या 6 बॉल मध्ये
एका विकेटच्या मोबदल्यात तब्बल 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या तब्बल 12 धावा. एक विकेट देखील त्या ठिकाणी आली आहे. जे पहिल्या षटकात 6 आणि शेवटच्या बॉलमध्ये 6, 5व्या बॉलमध्ये विकेट. प्रत्येक आपल्या इनिंग साठी आहे ना 20 मिनिटाचा अवधी असेल. 15 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. या गोष्टीकडे देखील मी आपलं लक्ष वेधेन. चला, पंचांना देखील विनंती असेल, खेळाडू वर्ग आपण देखील थोडंसं कोऑपरेट करा. वारंवार आपल्याला या सूचना सांगाव्या लागतात. त्याच्यामुळे आपण जर कोऑपरेट केलं, आपण सहकार्य केलं तर अगदी व्यवस्थितपणे ना प्रत्येक टीमला या 4-4 ओव्हर्स खेळायला मिळू शकतात. शॉर्ट टाइम क्रिकेट अगदी आपण पाहतो 2 आणि 3 ओव्हर खेळून आहे ना लीग स्टेज मध्ये काही अर्थ नसतो. अंतिम दिवस आजचा या स्पर्धेचा. ओहो हो, या बेला पहिलाच बॉल स्क्वेअर बॉल आलाय. नवीन गोलंदाज अजय पवार. आजच्या दिवसात आणि कालच्या दिवसात आहे ना पवार पॉवरच पाहायला मिळते या क्रीडा नगरीच्या आतमध्ये. आजचा अंतिम दिवस इथे आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आणि कालच्या दिवसातील उर्वरित शेष सामना तो देखील आज आपण कंप्लीट करून घेतलाय. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जिथे आपण पाहतोय. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ प्लीज आपल्याला विनंती आहे, आपल्याला वारंवार सूचना द्याव्या लागतात. ओहो हो, या बेला पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल आलाय. म्हणजे वाईट प्लस त्या ठिकाणी 1 धावा मिळतील. एकूण 2 धावा. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 आला होता. सकाळचं सत्र या स्पर्धेचं जिथे आपण पाहतोय एक जबरदस्त दर्जेदार आयोजन. या वेळेला दांडी 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 गुल. विकेटचं पतन. काय जबरदस्त गोलंदाजी तिथे पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आहे ना तो आपल्याला पाहायलाच मिळेल. अजय पवार यांनी एक विकेट घेऊन कारच केलंय. अमोल सकपा त्या ठिकाणी बाद होत आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पंकज यांना आता आपण पाहतोय. एक बंधू माघारी, दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये. पंकज आता येताना पाहायला मिळतोय. याच्यानंतर नेक्स्ट मॅच A1 वॉरियर्स आणि वाटोळी वॉरियर्स आपण देखील तयार राहायचं आहे. याही वेळेला स्क्वेअर बॉल येतोय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी आलाय. चला, रिव्ह्यू अवेलेबल नाहीये आपल्यासाठी. मी आधीच सूचना दिल्या होत्या मॅच चालू होण्याच्या आधी की आपल्याला फक्त हाईट फॅक्टरचा एक रिव्ह्यू असेल. त्याच्या व्यतिरिक्त आहे ना आजच्या दिवसात कोणताही रिव्ह्यू आपल्यासाठी अवेलेबल नाहीये. फक्त पंचांसाठी एक तो देखील एक ऑफिशियल रिव्ह्यू त्या ठिकाणी असेल. या गोष्टीकडे देखील मी आपलं लक्ष वेधेन. चला, गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडी घाई करा. ओहो हो, या बेला तिथे डॉट बॉल आलाय. आज चांगल्या पद्धतीने आता कमबॅक होताना पाहायला मिळते बॉलिंग एंड कडून. धावा मात्र आता थांबवल्या जातात. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. 6 धावा. षटकार.
स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 22 धावा. याही वेळेला स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, जबरदस्त त्या ठिकाणी स्ट्रोक. 6 धावा षटकार. पहिल्या 2 बॉल मध्ये काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाले. पण पंकज सकपाळच्या बॅट मधून धावांचा पाऊसच पडताना पाहायला मिळतोय. धावा बनल्या तब्बल 28 धावा, 28 रन ऑन बोर्ड. षटक नंबर 2 पाहायला मिळतंय. याही वेळेला फटका त्या ठिकाणी फसतोय. क्षेत्ररक्षक पुढे, बॉल थोडासा पाठीमागे. कव्हर्स बॅकअप मध्ये खेळाडू. हे धावा बनल्यात आतापर्यंत तब्बल 30 धावा. शेवटचा बॉल. यावेळेला तिथे मात्र शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 18. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेटच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात 30 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 30 धावा. आणि आजच्या दिवसात ऑपरेटरच्या भूमिकेत अगदी आपण पाहिलं तर विनायक देखील आपल्यासोबत जोडतात. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. झी क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं जिथे आपण पाहतोय. क्वालिटी विथ क्लिअरिटी या स्पर्धेची कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अनेक खेळाडू वर्ग या स्पर्धेसाठी एक दर्जेदार खेळ आणि खेळाचं प्रदर्शन दाखवताना पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज आनंद झोरे. षटक नंबर 3. पहिला बॉल. ओहो, पहिला बॉल आनंद झोरे यांचा. काय जबरदस्त बॉल टाकलाय. जिथे हात खोलण्याची संधी आहे ना, फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी दिली जाते. अगदी आपण पाहिलं लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा आनंद झोरे. ओहो हो, वा वा वा, काय बॉल टाकलाय. जबरदस्त विकेट त्या ठिकाणी काढली आहे. आता आनंद म्हणत असेल, आनंद पोटात माझ्या मावेना रे मावेना. काय जबरदस्त बॉल त्या ठिकाणी टाकलाय. दुसऱ्याच बॉल मध्ये विकेट त्या ठिकाणी आली आहे. दोन बॉल मध्ये धावा बनल्यात तब्बल 30. म्हणजे पहिल्या 2 षटकानंतर 30 होत्या. तिसऱ्या षटकातला जसं आनंद झोरेने 2 बॉल टाकले ना, पहिला बॉल डॉट, तदनंतरच्या बॉल मध्ये विकेट. धावा पहिल्या 2 बॉल नंतर आलेल्या नाही आहेत. नवीन खेळाडू तेजस शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तिसरा बॉल. ओहो हो, तिसरा बॉल हलक्यात ड्राईव्ह केलाय पॉइंट वरती. क्षेत्ररक्षक येतात वेगाने बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जाईल जमिनीला चाटत घासत पुसत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार त्या ठिकाणी आलाय. धावा बनल्यात पहिल्या 3 बॉल नंतर 34 धावा. षटक नंबर अगदी आपण पाहिलं तर 3रं चालू आहे. धावा बनल्यात 34. आणि अनेक खेळाडू वर्ग देखील लांब पल्ल्याचा, दूर पल्ल्याचा प्रवास करून या स्पर्धेसाठी दाखल देखील होताना पाहायला मिळतात. त्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा हलक्यात ड्राईव्ह केलेला बॉल. तिथे मात्र पाहिजे तसा फटका बॅटच्या रडारवरती येत नाहीये. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती डबल 35 धावा. 35 रन स्कोर कार्ड वरती बनल्यात. यानंतर आजच्या दिवसातील दुसरा सामना जिथे आपण पाहणार आहोत A1 वॉरियर्स आणि वाटोळी वॉरियर्स. आपण देखील तयार राहायचं आहे.
ओ हो हो, व्हाईट बॉल आलाय. आता व्हाईट +4 म्हणजे टोटल धावा मिळतील 5. आनंद झोरे म्हणत असेल मी आता केलं तरी काय, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरची दगड मारून घेतलाय. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 40 धावा. एका बॉलने ना किती घात होऊ शकतो आणि एका बॉलने ना किती अपघात होऊ शकतो ना, याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे आनंद झोरे यांचा एक बॉल थोडासा मागडा राहिला. चाळीस बनल्यात. यावेळेला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती षटकार, 6 धावा. जबरदस्त फलंदाजी. पंकज सकपातच्या बॅट मधून 6 धावा येताना पाहायला मिळतात. आपण पाहताय ESPL सीझन 5 आजचा दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा, आणि जिथे अनेक खेळाडू वर्ग, अनेक दिग्गज प्रेक्षक, अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतात. आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेची, आणि ट्रॉफी आहे ना प्रत्येक संघाला, प्रत्येक संघ मालकाला आणि प्रत्येक SPLच्या खेळाडूला आहे ना या ट्रॉफीने भुरळच घेतली आहे. प्रत्येक संघ मालक म्हणत असेल की देवा, या वर्षीची या 5व्या पर्वाची ट्रॉफी ही माझ्याच संघाकडे येऊ दे, माझ्याच खेळाडूंना मिळू दे. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, उंचावीमध्ये बॉल, 2 क्षेत्ररक्षक एकत्र, अपघात त्या ठिकाणी झालाय. अशा वेळेला आहे ना तुम्हाला कॉल देणं हे महत्वाचं ठरतं. जेव्हा बॉल त्या ठिकाणी कॅच करण्यासाठी येत असता. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 48 धावा, 48 रन स्कोर कार्ड वरती बनताना पाहायला मिळतात. पहिल्या 18 बॉलचा खेळ संपलाय. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती 18 बॉल मध्ये 48. हे पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 18, तिसऱ्या षटकामध्ये 18. हा दुसरा आणि तिसऱ्या षटकामध्ये ना फलंदाजाने 18चाच पाडापाठ केलाय. यावेळेला 9 सेकंड वरती रनआउटचा चान्स, आणि येस तिथे रनआउट. नवीन आलेल्या गोलंदाजाने त्या ठिकाणी विकेट घेतली आहे. प्रेम कदम, नावामध्येच प्रेम आणि कामामध्ये देखील त्यांनी प्रेमच दाखवलंय. विकेट घेतली आहे रनआउटच्या स्वरूपात, धावचीच्या स्वरूपात. नवीन खेळाडू विकास शिंदे. यावेळेला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे, बॉल पाठी मागे, 4 धावा, चौकार आलाय. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 52 धावा, 52 रन्स ऑन अ बोर्ड. आणखीन एक तिथे जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी येतोय. 6 धावा आल्यात एका चौकारानंतर. आणखीन एक षटकार, म्हणजे आता धावा बनायला सुरुवात झाली आहे. 58 धावा. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय, परंतु पंकज सकपाळ काय जबरदस्त दर्जाची फलंदाजी करतोय. 9 बॉल 32 धावांवरती परफॉर्मन्स केला या खेळाडूने. पुन्हा एकदा सफल होऊन घेण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर बॉल आलाय, व्हाईट बॉल येतोय. चला, पंचांशी जास्त वेळ आर्ग्युमेंट करायची नाहीये. स्क्वेअर बॉल आलाय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी येतोय. चला, आपल्याला व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये, एक्स्ट्राचे आर्ग्युमेंट देखील होणार नाहीये. या गोष्टीकडे देखील मी आपलं लक्ष वेधेन. यावेळेला उडवलाय बॉल, पाठवलाय,
बाउंड्री लाईनच्या आर पार, सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त स्ट्रोक. तब्बल 10 बॉल मध्ये 38 धावांवरती नॉट आउट खेळताना पाहायला मिळतोय. पंकज सकपाची फलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणखी एक तिथे फटका त्या ठिकाणी फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु तिथे विकेट आल्यानंतर धावा बनल्या स्कोर कार्ड वरती. तब्बल 65 धावा, 65 रन ऑन अ बोर्ड. चला यानंतर A1 वॉरियर्स आणि वाटोळे वॉरियर्स आपण तयार राहायचंय. टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधार A1 वॉरियर्स आणि वाटोळे वॉरियर्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. पहिल्या डावाचा त्या ठिकाणी खेळ संपलाय. 65 बनल्यात, 66 धावांची आवश्यकता. एक जबरदस्त दर्जाची फलंदाजी तिथे पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील पहिला सामना फ्रेंड्स फायटर्स आणि ईश्वरी 11 या दोन टीम दरम्यान पाहायला मिळाला. आणि यानंतर चला A1 वॉरियर्स टीमचे कर्णधार आणि वाटोळी वॉरियर टीमचे कर्णधार टॉससाठी या. हॅलो, चला A1 वॉरियर्स आणि वाटोळे वॉरियर्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. मॅच नंबर 2 जिथे आणखीन एक जबरदस्त लढत होताना पाहायला मिळेल. उपसचिव विजयजी यादव साहेब यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. जिथे आपण पाहत आहे सह्याद्री कला व क्रीडा आणि त्याचबरोबर सोशल फाउंडेशन, सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग. आजचा दुसरा आणि अंतिम दिवस टॉस केला गेलाय. A1 वॉरियर्स टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण निर्णय त्या ठिकाणी घेतलाय आणि आमंत्रित केलंय वाटोळे वॉरियर्स या टीमला फलंदाजीसाठी. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडी घाई करा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे. जिथे धावा बनवायच्या आहेत 66 धावा, 66 रन. गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं तर रमेश सूर्यवंशी, आनंद झोरे आणि अजय पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिला बॉल समोरच्या ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिल्या बॉल मध्ये ना जशी प्रतिस्पर्धी संघाने सुरुवात केली ना तशी सुरुवात आपल्याला देखील करावी लागेल असंच या जोडीने सांगितलंय. आनंद झोरे आणि एका बाजूला आपण पाहिलं तर अजय पवार आता स्ट्राईक वरती आलायत. अजय पवार यावेळेला तिथे फटका आलाय बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. 4 धावा. काय फटका पाहायला मिळाला. थोडासा ऑफ ट्रॅकर बॉल होता. 1 बाउन्स त्या ठिकाणी असेल. पहिल्या 2 बॉल नंतर धावा बनल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 5 धावा.
यावेळेला पुन्हा एकदा हलक्याने ड्राईव्ह केला 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल. टाळ्यांचा गजर होतोय आपल्या साथीदारांकडून, कारण का पॉवर प्लेचा षटकार आहे ना, ह्याच्या स्टाईलने गोलंदाजी करणं, डॉट बॉल काढणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. आणखीन एक उडवलाय बॉल कव्हर्स मध्ये. डॉट बॉल आल्यानंतर देखील चौकारांचा वार सारेजगार. आणखीन 4 धावा. अजय पवार पॉवर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी आलेत. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 9 धावा. यावेळेला पुन्हा एकदा खोदून काढलेला बॉल हलक्यात ड्राईव्ह केला. 9 सेकंडला रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. काय निर्णय येतोय. डायरेक्ट हिट तर त्या ठिकाणी केलंय. जबरदस्त त्या ठिकाणी हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 10 धावा. यावेळेला एक लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 2 सिंगल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. म्हणजे धावा बनल्या पहिल्या 6 बॉल मध्ये 10, जिथे पहिल्या इनिंग मध्ये बनल्या होत्या 6 बॉल मध्ये 12 धावा. आता या दुसऱ्या इनिंग मध्ये बनल्या 6 बॉल मध्ये 10. 66चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे आता इथून करायचे तब्बल 18 बॉल मध्ये 56 धावा इथे बनवायच्या आहेत. 18 बॉल 56 धावांची आवश्यकता क्रीडा नगरीच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचा विनंती असेल. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल सकपाळ आता आलेत. पहिला बॉल. पहिला बॉल तिथे स्क्वेअर बॉल आलाय, व्हाईट बॉल आलाय. ओहो हो, यावेळेला रिव्हर्स. वा, काय जबरदस्त स्ट्रोक. अजय पवार हँड अँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट. बॅट वळवली, बॉल फिरवला आणि धावा देखील मिळवल्या. 6 धावा. षटकार. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 17 धावा. अजय पवार यांची ही रील आहे ना, सर्वाधिक जास्त व्हायरल होताना पाहायला मिळेल. काय रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय, स्विच हिटचा शॉट, आणि तोही जबरदस्त षटकार आलाय. धावा बनल्यात 17. लेदर क्रिकेट एक चांगल्या प्रकारे खेळतात आणि टेनिस बॉल विश्वामध्ये देखील आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा डंका सोडताना अजय पवार. ओहो हो, यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय, बॉल पाठवलाय लांब 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 लांब. बॉल पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. धावा बनल्यात तब्बल 23 धावा. गोलंदाजीसाठी अमोल सकपाळ जसे आले ना, तशा 2 बॉल मध्ये 2 षटकार येताना पाहायला मिळाले. आता तिसरा येणार का? आजच्या दिवसातील जर हा षटकार मारला तर पहिला फलंदाज ठरू शकतो, जो 3 बॉल मध्ये 3 षटकार मारेल. ओहो हो, परंतु नाही.
यावेळेला ऑफ साइड ऑप्शन भन्नाट पेसने टाकलेला बॉल, जसा कान मंत्र दिला ना तसा बॉल देखील त्याने त्या ठिकाणी टाकला. म्हणतात ना गोलंदाजांना डिमोटिवेट करणारे जास्त आणि प्रोत्साहित करणारे लोक फार कमी असतात आणि नेहमी गोलंदाजांना प्रोत्साहित केलं पाहिजे. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल, पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॉल जाईल षटकाराच्या दिशेने, म्हणजे धावा बनल्यात तब्बल 29 धावा. हा फलंदाजाने आहे ना आपली बॅट जणू काही रात्री चार्जिंगलाच लावली होती की काय असंच आता वाटायला लागलंय, कारण का त्याच्या बॅट मधून 6 शिवाय काही रन्स यायला पाठ फिरत नाहीये. 6 धावा येत आहेत अजय पवार यांची फलंदाजी, परंतु गोलंदाजी थोडीशी कमकुवत होतीये त्यांच्या समोर. पाच बॉल 27 धावांवरती वैयक्तिक परफॉर्मन्स. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल, जवळ जवळ षटकारानंतर आता चौकार देखील आलाय. 9 चेंडू 31 धावा. अजय पवारची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या देखील व्हायला हरकत नाहीये. वा वा वा, काय जबरदस्त फलंदाजी करतोय अजय पवार. नावाप्रमाणेच खेळी, नावाप्रमाणेच कामगिरी, नावाप्रमाणेच खेळ. आता वादळ यायला सुरुवात झालंय. नवी मुंबईच्या लोकनेते दिबा पाटील या क्रीडा नगरीवरती अजय पवारचं वादळ, त्याच्या फलंदाजी मधून 6 आणि 4 धावा तिथे येताना पाहायला मिळत आहेत. पाच बॉल मध्ये 23 धावा. आणखीन एक समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. या षटकाचा खेळ संपलाय. अमोल सकपाळला तब्बल 6 बॉल मध्ये 24 धावा ठोकल्यात. म्हणजे अमोल सकपाळला फलंदाजांनी अजय पवारने अक्षरशः धुतलं. 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनल्या 34. पहिल्या इनिंग मध्ये होत्या 12 बॉल मध्ये 30. आता 4 धावाने हा संघ प्लस मध्ये आहे, म्हणजे आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. नवीन गोलंदाज दशरथ येताना पाहायला मिळत आहेत. हा दशरथ आलेत षटक नंबर 3 घेऊन. या मॅच मधलं टर्निंग पॉइंट शिफ्ट करणार हे षटक जिथे पाहायला मिळेल. आणि काल सेम सिच्युएशनला दशरथ यांनी प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेतली होती. ओ हो हो, यावेळेला पहिला बॉल दशरथ यांचा, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. कालचा दिवस देखील माझा आणि आजचा दिवस देखील माझाच. तिथे जेल टिपला गेलाय रमेशने. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा जॉन्टी रोड्स म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं आणि बेस्ट किताब नेहमी या खेळाडूला जाताना आपण पाहतो. ज्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला रमेश सूर्यवंशी, मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी. अविनाश मिसाळ नवीन फलंदाज दाखल होत आहेत आता मैदानाच्या आतमध्ये. पहा जशी विकेट गेली ना त्यांच्या डगआउट्स मध्ये शांतताच वसरली. 11 बॉल मध्ये अजूनही 32 करायचे आहेत. 11 बॉल 32 धावा. दशरथ एक युवा टॅलेंटेड, एक ब्राईट फ्युचर एसपीएल मधलं. यावेळेला पुन्हा एकदा हलक्यात ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने 30 सर्कल मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती 35 धावा. 35 रन स्कोर कार्ड वरती बनतात. पहिल्या 2 बॉलचा खेळ तिथे कंप्लीट झालाय. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या 3 बॉल मध्ये ना त्याने
अजूनपर्यंत एकही चौकार किंवा एकही षटकार दिलेला नाहीये. जिथे 12 बॉल 32 करायच्या होत्या तिथेच आता 9 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. 9 चेंडू 30 धावा. आता या 3 बॉल मध्ये कळून चुकेल. जर धावा आल्या तर ठीक, नाहीतर त्या टीमला कुठे ना कुठेतरी 2 पावलं मागे यावं लागेल, एवढं मात्र नक्की. पुन्हा एकदा त्या ठिकाणी ओहो हो, काय घडतंय? कव्हर्स बॅकअप मध्ये खेळाडू नाहीयेत. धाव गेला, काही हरकत नव्हती, परंतु धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली नाहीये. 8 चेंडू आणि आता 8 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. सामना जितक्या जवळ होताना तोच सामना दशरथने थोडासा लांब नेऊन ठेवलाय. मी ही स्पर्धा खेळण्यासाठी का आलोय, मी या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स का करतोय, मी माझा 100% एफर्ट्स का देतोय, हेच सांगतोय हा दशरथ साठी देखील टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. ओहो हो, यावेळेला वा 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 वा, काय जबरदस्त देखना दर्जेदार उत्तुंग स्ट्रोक खेळलाय. घुटना टेक और तमाशा देख. आनंद जोरेच्या बॅट मधून 6 धावा त्या ठिकाणी आल्यात. आता करायचे आहेत 7 चेंडू आणि 23 धावा. 7 बॉल 23. या बॉल मध्ये जर चौकार आला तर या मॅच मध्ये आणखीन मजा येऊ शकते. सात बॉल 23 धावा. आनंद जोरे. हो हो हो, आनंद जोरे गोलंदाजी मध्ये कामगिरी आणि फलंदाजी मध्ये देखील षटकार ठोकून सांगितलंय, आम्ही देखील काही कमी नाही आहोत, आम्ही देखील कच्चा गुरुचे चेले नाही आहोत. हाच षटकार ठोकून सांगितलंय आनंद जोरेने. आता 6 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. 6 बॉल 17 धावा. जिथे करायच्या होत्या 12 बॉल 32. आता तोच सामना 6 बॉल 17 वरती येऊन राहिलाय. या षटकामध्ये जवळजवळ 15 धावा आल्यात. सहा बॉल 17 करायचे आहेत. शेवटचा ओव्हर, लास्ट ओव्हर. तेजस शिर्के पहिला बॉल फ्लिक केलाय उंच मध्ये. क्षेत्ररक्षक बनतील त्या ठिकाणी दर्शक. पहिल्या बॉल मध्ये 6 धावा. षटकार. ईश्वर 11 हा संघ पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. फलंदाजी एंड वरती आपण पाहिलं तर अविनाश पाच बॉल मध्ये 11 करायचे आहेत. पुन्हा एकदा दुसरा बॉल. आणखी एक लोअर फुल टॉस. त्याच्यावरती फुल टोल. जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी आलाय. 6 धावा. षटकार. काय स्ट्रोक खेळला. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. उंच हवेमध्ये बॉल ढगातच मारलाय. 6 धावा ठोकल्यात. 4 बॉल मध्ये आता 5 करायचे आहेत. 2 बॉल मध्ये सलगचे 2 षटकार. तिसरा आला तर सामना संपून जाईल.
चार बॉल मध्ये 5 धावा करायच्या आहेत. चार बॉल 5 करायचे आहेत. तिसरा येणार का, सामना संपणार का की डॉट बॉल येणार. यावेळेला समोर दिशेने ड्राईव्ह केलेला बॉल, तिथे धाव आली आहे 1. आता 3 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. तिथे पुन्हा एकदा दुसरी धाव येणार का, येणार का, आणि यस, दुसरी धाव देखील त्या ठिकाणी आली आहे. 3 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. 3 बॉल 3 धावा. आपण सामना पाहताय फ्रेंड्स फायटर्स आणि ईश्वर 11 या दोन टीम दरम्यानचा एक महत्वपूर्ण सामना. आणि यानंतर A1 वॉरियर्स आणि वाटोळी वॉरियर्स आपण देखील सज्ज राहायचंय. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल, 1 बाउन्स. सामना त्या ठिकाणी संपलाय आणि संघ विजयी झालाय ईश्वर 11. तब्बल धावा चेस केल्यात. 2 बॉल राखून 66 धावा चेस केल्या गेल्यात आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय आणि यस, ज्याच्या बॅट मधून 11 बॉल मध्ये 32 धावा आल्या तो ठरलाय. 1 विकेट त्याने घेतली. अजय पवार या आपण आपल्यासाठी प्लेयर ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी. जबरदस्त परफॉर्मन्स मॅच नंबर 1 मध्ये होताना